होते की मी बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी अशा एका प्रत्येक गोष्टीतून आपली जर साथ मिळाली तर नक्कीच हे अजितदादांनी जिल्ह्यातील विकासाचा पाया रचून ठेवलाय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दादांनी जेव्हा पालकमंत्री पद बीडचं स्वीकारलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक वेगळी स्वप्न बीड विषयी होती आणि ती स्वप्न आता आपल्याला थांबवायची नाहीत. त्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. दादा तुम्हाला इथं आल्यानंतर म्हणाले होते की मी बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी अशा एका प्रत्येक गोष्टीतून आपली जर साथ मिळाली तर नक्कीच हे अशक्य होणार नाही. ऊसतोड कामगार महामंडळाची खरी सुरुवात पंकजाताई मंत्री असताना झाली. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री आपले धनंजय मुंडे यांनी आदरणीय दादांकडे यासाठी पाठपुरावा केला आणि म्हणून महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करून त्याबाबतचे नियोजन व योजना सुरुवात केली. श्री संजय शिरसाट यांनी त्यांची नियोजनबद्ध अंमलबजावणी करून आता आपल्याला जे हॉस्टेल दिसते ते त्याचं प्रतीक आहे म्हणायला हरकत नाही. या महामंडळामध्ये आर्थिक सक्षम करण्यासाठी दादांनी प्रत्येक टनामागे 10 रुपये कपात करून निधीची उभारणी केली. त्यातून दादांचे आर्थिक नियोजन कौशल्य आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एकदा त्यांनी एखादा निधी जाहीर केला तर तो कसा नियोजन करायचा हे त्यांना माहीत असायचं आणि म्हणून तोही अनुभव आपल्याला आलेला आहे. आजची उद्धरण केलेली इमारत एवढी अप्रतिम झालेली आहे. शिरसाट साहेब म्हटल्याप्रमाणे आम्ही आत जाऊन प्रत्येक दालनाची म्हणजे रुग्णालयात म्हणजे त्यांच्या किचन असो, त्यांची बेडरूम असो, त्यांचं डायनिंग असो, सगळ्या गोष्टींची पाहणी केली आणि अतिशय सुंदर इमारत झालेली आहे. आदरणीय दादांनी नक्कीच यावेळी आज त्यांची प्रकाशन आठवण झाली आणि नक्कीच त्यांनी संबंधिताचं सगळ्याच कौतुक केलं असतं.